सर्व गुरुवर्यांना माझा नमस्कार। सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय सावता। सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, या निमित्ताने मी माया जोगे, सावित्री शक्तिपीठ महानगर नागपूर आपणासमोर प्रस्तुत होत आहे। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून आदर्श गुरूंची तत्व आणि वैशिष्ट्ये सांगितलेली आहे। गुरुविण मार्ग नकळे आम्हा, नकळे प्रकाश ज्ञानाचा, अंधश्रद्धा ही सारून दूरती, लवलेश नसावा कान मंत्राचा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतून आदर्श गुरु कोणाला म्हणावे याबाबत अतिशय व्यापक व व्यावहारिक स्वरूपात वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि त्यात अंधश्रद्धा व गुरुमंत्र याला बिलकुलही थारा नाही। अज्ञान दूर करणारा मार्गदर्शक म्हणजे गुरु। शिष्यांच्या आणि समाजाच्या मनातून अंधश्रद्धा व भेदभाव नाहीसा करणारा तोच आदर्श गुरु। निव्वळ ग्रंथांचे पाठांतर नव्हे तर त्यातून आत्मबोध व व्यावहारिक ज्ञान देतो तो आदर्श गुरु। कृतिशील आणि सदाचारी सतत असतो तो आदर्श गुरु। गुरुचे आचरण आदर्श व चारित्र्यवान असावे। स्वतः नियमांचे पालन करून ते नियम शिष्यांपर्यंत जो आदर्शपणे पोचवतो तोच आदर्श गुरु। गरीब श्रीमंत जात धर्म यांचा भेदभाव न मानता सर्वांमध्ये एकात्मतेची व प्रेमाची भावना रुजवतो तो आदर्श गुरु। स्वतःचाच विचार न करता समाजाच्या कल्याणाचा जो विचार करतो तो आदर्श गुरु आणि गाव समृद्ध व आत्मनिर्भर बनवण्यासाठी लोकांना प्रेरित करतो तो आदर्श गुरु। आदर्श गुरु अत्यंत सहनशील व मृदुभाषिक असतो। स्वतः शांत राहून गांभीर्याने व प्रेमाने शंका निरसन करीत असतो आणि बोलण्यात अहंकाराचा लवलेशही नसतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायात महाराज म्हणतात की गुरु आणि शिष्य हे वेगवेगळे नसून ते एकाच तत्वाने बनलेले आहेत। दोघांमधील सुसंवाद हा जगाचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी असावा आणि तोच खरा ठरतो तो आदर्श गुरु। एकंदरीत आदर्श गुरु एक उत्कृष्ट समाजसुधारक, मार्गदर्शक व निस्वार्थी सेवक असावा आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानले आणि त्यांचा आदर्श त्यांनी आपल्या जीवनात उतरविला। हाच विचार समाजात सतत प्रज्वलित असावा हीच आज काळाची गरज आहे आणि ते होईल अशी आशा बाळगते। धन्यवाद।